सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्वच सदासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावसाच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपण धम्मदेशना श्रवण करत आहात। छोटे छोटे परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण विषय बंदेजे आपल्याला समजावून सांगत आहे। खुदकपाठ हा जो छोटेखानी ग्रंथ आहे, छोट्या छोट्या गोष्टी व्यवहारिक दृष्टिकोनातून आपल्या सुखासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या कल्याणासाठी सातत्यपूर्ण ह्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। या वर्षावसाच्या पवित्र कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण सातत्याने श्रवण केलं पाहिजे। धम्मदेशना श्रवण करून आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी तथागतांचं महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञान, महत्त्वपूर्ण सिद्धांत आपल्याला सहाय्यक ठरत असतात आणि त्यामुळे तथागतांचे देशना श्रवण करणे, त्यानुसार अनुसरण करणे, आचरण करणे आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहे। वेगवेगळ्या विषयाला अनुसरून भगवंताने अनेक प्रसंगी धम्मदेशना दिलेल्या आहेत। या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे सत्व, अनेक प्रकारचे प्राणी तथागतांच्या प्रवचनामध्ये, देशनेमध्ये प्राण्यांचे गुण असतील, मनुष्याचे गुण असतील, पशूंचे गुण असतील, ह्या सर्व प्रकारच्या गुणाच्या द्वारा भगवंताने अनेक प्रकारच्या उपमा देऊन, दृष्टांत देऊन, जातकथेच्या द्वारा धम्मदेशना दिलेल्या आहे। आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी जो धम्म आपल्या चेहरेला अनुसरून आपल्याला धारण करायचा असतो, त्या चेहरेला अनुसरून तो धम्म, तो सिद्धांत आपण धारण केला पाहिजे। कारण मनुष्याची जी चर्या आहे, या चेहरेला अनुसरून मनुष्य ज्या काही गोष्टी श्रवण करत असतो, धारण करत असतो किंवा त्या सर्व प्रकारच्या गोष्टींचं अनुसरण करत असतो, आचरण करत असतो, तर
जशा प्रकारे त्याची चर्या असेल तशा प्रकारे त्या गुणाला, त्या सद्गुणाला तो मनुष्य धारण करत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपली जी चर्या आहे ती आपली चर्या आपल्या कर्मावरती अवलंबून असते, आपल्या कर्मावरती डिपेंड असते. जशा प्रकारचे वर्तमानकालीन जीवनामध्ये आपले कर्म असतात, अगदी तशा प्रकारे आपल्या चित्ताची, मनाची मानसिकता ही समान रूपाने वर्तमान काळामधले कर्म असतील किंवा पूर्वकर्म असतील, या पूर्व कर्माच्या आधाराने किंवा वर्तमान काळाच्या आधाराने आपल्या चित्ताची अवस्था तशा प्रकारची असते. भगवंत असे म्हणतात की जो ज्ञानी मनुष्य आहे, जो प्रज्ञावान मनुष्य आहे, जो बुद्धिवान मनुष्य आहे, म्हणजे ज्या मनुष्याला एवढं ज्ञान आहे, एवढी प्रज्ञा आहे की माझ्या हिताचं का आहे, माझ्या सुखाचं का आहे, माझ्या कल्याणाचं का आहे, कोणता सिद्धांत आत्मसात केल्यानंतर माझं जीवन हे सुखकारक बनेल, कोणती गोष्ट मी स्वीकारल्यानंतर माझं जीवन हे सुखकारक बनेल, एवढं ज्ञान जरी मनुष्याला असेल, एवढी समज जरी मनुष्याला असेल, तर भगवंत असे म्हणतात की व्यावहारिक दृष्टिकोनातून तो मनुष्य सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. परंतु कधीकधी मनुष्याच्या मनामध्ये अज्ञान असतं आणि अज्ञान असल्यामुळे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे किंवा समोरचा व्यक्ती काय सांगतो आहे किंवा समोरच्या व्यक्तींची काय विशेषता आहे हे कधीकधी आपल्याला समजत नाही, हे आपलं अज्ञान असतं. भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्माला अनुसरून ते तशा प्रकारचं अज्ञान आपल्यामध्ये निर्माण होत असते. परंतु आपण जर जाणून घेतलं, समजून घेतलं, चिंतन मनन केलं तर त्या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण समजू शकतो. जसं भगवंताला ज्ञान प्राप्त झालं आणि भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत विचार करतात की मी सर्वप्रथम उपदेश कोणाला देऊ, कारण मी हे ज्ञान जे प्राप्त केलं ते अत्यंत परिश्रमाने प्राप्त केलं आहे, मेहनतीने प्राप्त केलं आहे. आणि या संसारामध्ये जीवन जगणारे जे लोक आहेत तर ते दोन अंगाने जीवन जगतात. खा प्या मौज मजा करा, कारण उद्या आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत. या विचाराने जीवन जगणारे असंख्य लोक म्हणजे पूर्वी भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होते, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. कारण हा एक लोकप्रवाह आहे, म्हणजे संसारामध्ये हा एक लोकप्रवाह असतो. खा प्या मौज मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत. या विचाराने सुद्धा काही लोक जीवन जगणार असतात. दुसऱ्या बाजूने काही लोकांना जे ऐहिक सुख असतं, म्हणजे जे काही सांसारिक सुख असतं, या सांसारिक सुखाचा त्याग करून काहीतरी आपल्याला प्राप्त व्हावं, आपण सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करावं, संन्यासी वृत्ती धारण करावी, यासाठी व्रतवैकल्य करतात, उपवास तापास करतात, पूजा अर्चा करतात, यज्ञयाग करतात, हवन करतात आणि वेगवेगळ्या मार्गाचं अनुसरण करून शरीराला देहदंड देत असतात. याही मार्गाने जीवन जगणारे लोक आहेत. भगवंत असे म्हणतात की या दोन मार्गाने जीवन जगणारा मनुष्य जो खाप्या मौज मजा करा या मार्गाने जीवन जगतो, दुसरा मनुष्य व्रतवैकल्य करून उपवास तापास करून शरीराला देहदंड देऊन या मार्गाने जीवन जगतो. तर या दोनही मार्गाने जीवन जगणारी लोक कधीही सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि भगवंत विचार करतात की लोक तर असे आहेत, मग नेमकं मी कोणाला उपदेश करू. तर भगवंताला आलार कलाम यांची आठवण होते, उदकराम पुताची आठवण होते. ते दोघंही मृत्यूला प्राप्त होत असतात. त्यानंतर भगवंताला 5 पंचवर्गीय परिवर्जकांची आठवण होत असते आणि ते जाणतात आपल्या प्रज्ञेने, आपल्या ज्ञानाने तर हे कुठे आहे. तर त्यांना समजतं की सारनाथ या ठिकाणी हे वास्तविक करत आहे. तर भगवंत त्यांना उपदेश देण्यासाठी सारनाथकडे येत असतात. बुद्धगया ते सारनाथ हा जो प्रवास असतो, या प्रवासामध्ये भगवंताला एक उपक अजीवक
नावाचा संन्यासी भेटत असतो. म्हणजे मनुष्याची जर प्रज्ञा जागरूक नसेल, मनुष्याची बुद्धिमत्ता जर जागरूक नसेल, मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या विचारामध्ये जर गुंतलेला असेल, तर तो मनुष्य सत्यज्ञानाला जाणू शकत नाही, सत्यज्ञानाला समजू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. आणि भगवंत बुद्धगयेवरून जेव्हा सारनाथकडे येत असतात, तर उपक अजीवक नावाचा एक संन्यासी भगवंताला भेटत असतो. भगवंताला तो बघतो आणि बघितल्यानंतर भगवंताने ज्ञान प्राप्त केलं असतं, तर भगवंताची जी चर्या आहे ती अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत प्रबोधित असते, अत्यंत आनंदी असते. आणि त्या चर्येकडे बघून उपक अजीवक भगवंताच्या जवळ जात असतो. जवळ जाऊन त्यांना म्हणतो की हे महाश्रवणा, तुमची चर्या अत्यंत प्रसन्न आहे, प्रफुल्लित आहे, आनंदी आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही देव आहात का? भगवंत म्हणतात की नाही. तुम्ही यक्ष आहात का? भगवंत म्हणतात नाही. तुम्ही देव आहात का? तुम्ही यक्ष आहात का? तुम्ही गंधर्व आहात का? तुम्ही मनुष्य आहात का? तुम्ही कोण आहात? तर भगवंत असे म्हणतात की मी देव नाही, मी यक्ष नाही, मी गंधर्व नाही किंवा मी मनुष्य सुद्धा नाही आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही कोण आहात असा प्रश्न जीवक भगवंताला करत असतो. तर भगवंत असे म्हणतात की मी जीन आहे, मी सुखी मनुष्य आहे. जीन म्हणजे जिंकणारा. तो म्हणतो जीन, जे सर्व प्रकारच्या विकारांना तुम्ही जिंकला आहे. भगवंत म्हणतात की हो, मी सर्व प्रकारच्या विकारांना जिंकला आहे. आणि माझ्यासारखेच व्यक्ती जीन असतात, माझ्यासारखेच व्यक्ती सुखी असतात, कारण मी या संसारामध्ये सर्वात सुखी प्राणी आहे. अशा प्रकारे भगवंत त्याला बोलतात. म्हणजे अगदी पंचवर्गीय परिवर्जकांच्या अगोदर हा उपक जीवक भगवंताला भेटत असतो. परंतु तेव्हा तो असं म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही जीन असाल तर असाल, आणि तिथून तो निघून जात असतो. जर समजून घ्या, त्याची प्रज्ञा जर जागरूक असते, जर त्याची बुद्धी जर सजग असते, तर नक्कीच मी बुद्ध आहे, मी जीन आहे, मी अरहंत आहे, मी सम्यक संबुद्ध आहे असं म्हटल्यानंतर भगवंताला त्याने काही प्रश्न केले असते, भगवंताला जर त्याने काही विचारलं असतं, तर कदाचित पंचवर्गीय परिवर्जकांच्या अगोदर हा उपक अजीवक भगवंताचा शिष्य झाला असता. परंतु भगवंत असे म्हणतात की मनुष्याची जी प्रज्ञा आहे, मनुष्याची जी बुद्धिमत्ता आहे, तर योग्य वेळी, योग्य स्थळी, योग्य काळी जागरूक होत नसल्यामुळे मनुष्याला ती प्रज्ञा, ती बुद्धिमत्ता प्राप्त होत नाही. भगवंत असे म्हणतात की असं का होतं, असं कशामुळे होतं? तर मनुष्याचे जे कर्म असतात, सर्वच व्यवहारामध्ये आपण जर कर्माच्या संदर्भामध्ये बघायचं झालं असेल, तर सर्वच लोक काही समान नसतात. जेव्हा भगवंत शुभक नावाच्या मानवकाला कर्माच्या संदर्भामध्ये शुभक मानवक भगवंताला प्रश्न करतो. तो म्हणतो की भगवान, मी जेव्हा मनुष्याकडे बघतो तर सर्वच मनुष्य समान आहेत, म्हणजे सर्वच मनुष्य समान रूपाने मनुष्य म्हणून दिसण्यासाठी दिसतात. परंतु भगवान, त्यांच्यामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. काही लोक अत्यंत सुंदर असतात, काही रूपवान असतात, काही लोक अत्यंत श्रीमंत असतात, अत्यंत गरीब असतात, काही लोक अत्यंत दुबळे असतात, काही लोक अपंग असतात, शरीराचे त्यांना अवयव नसतात, काही लोक मात्र बिलकुल निर्बुद्ध असतात, त्यांना बुद्धी नसते, काही लोक उंच असतात, काही लोक ठेकणे असतात. भगवान, मनुष्य असून सुद्धा मनुष्यामध्ये हा सर्व प्रकारचा भेद का आहे? मनुष्य असून सुद्धा मनुष्यामध्ये हा जो काही भेद आपल्याला पाहायला मिळतो, हा कशामुळे? काही लोक अत्यंत बुद्धिवान असतात, अत्यंत प्रज्ञावान असतात, तर अशा प्रकारचा हा भेद का आहे? अशा प्रकारे शुभ मानवक भगवंताला प्रश्न करत असतो. तेव्हा भगवंत असे म्हणतात की शुभ मानवक, या निसर्गामध्ये सर्वच्या सर्व झाडं तू समान बघतो का? किंवा सर्वच्या सर्व या निसर्गामध्ये झाडं सारखेच असतात का? किंवा जे काही फुलं असतात तर ते फुलं सारखेच असतात का? किंवा वेली असतात त्या वेली सारख्याच असतात का?
झाडाला येणारी जी फळं असतात ती फळं सुद्धा सारखीच असतात का? अशा प्रकारे प्रश्न भगवंत त्याला करतात. तेव्हा तो म्हणतो की नाही भगवान, म्हणजे झाडं सुद्धा सारखे नसतात, झाडाचे फळं सुद्धा सारखे नसतात, फुलं सुद्धा सारखे नसतात, वेली सुद्धा सारख्या नसतात. तर भगवंत असे म्हणतो की का नसतात, काय कारण आहे? तर तो सांगतो की तो म्हणतो भगवान, कारण बीज हे भिन्न आहे, बीज हे वेगवेगळं आहे. म्हणजे जशा प्रकारचं बीज असेल तशा प्रकारचं फळ उत्पन्न होऊ शकते. जर एखाद्या फळाचं बीज जर मोठं असेल तर ते फळ मोठं होऊ शकते, छोटं जर बीज असेल तर छोटं फळ उत्पन्न होऊ शकते. म्हणजे जशा प्रकारचं फळ असेल, म्हणजे जशा प्रकारचं बीज असेल तशा प्रकारचं फळ त्याला उत्पन्न होऊ शकते. भगवंत असे म्हणतात की अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये मनुष्यांच्या प्रती जी तुला भिन्नता पाहायला मिळते तर ती मनुष्याच्या कर्माला अवलंबून कर्मावरती ती भिन्नता आपल्याला पाहायला मिळत असते. कारण जशा प्रकारचे कर्म असतात तशा प्रकारचं सुख आणि दुःख या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये जे काही सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असते तर ते सर्व सुख आणि दुःख आपल्या कर्मावरती अवलंबून असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ मग कर्मसिद्धांत का समजून घेतला पाहिजे, किंवा कर्मसिद्धांत आपल्याला समजून घेतल्यानंतर काय लाभ होतो असं जेव्हा शुभ मानकाला भगवंत सांगत असतात तर भगवंत असे म्हणतात की शुभ मानवक, ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये म्हणजे 4 प्रकारच्या सुखाची प्राप्ती करायची आहे, ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन सुखपूर्वक असावं, ज्या मनुष्याला असं वाटतं मला आयुष्याचा लाभ व्हावा, ज्या मनुष्याला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये माझा वर्ण हा सतेज व्हावा, ज्या मनुष्याला असं वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये बलाला प्राप्त करावं, म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टींची प्राप्ती जर एखाद्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये जर करून घ्यायची असेल तर त्या मनुष्याने 3 प्रकारच्या कुशल धम्माला धारण केलं पाहिजे. 3 प्रकारच्या पापकर्मापासून त्याने प्रवृत्त राहिलं पाहिजे. म्हणजे 3 प्रकारचे कुशल धर्म त्याने कोणते धारण केले पाहिजे, तर सदा सर्व काळ त्याने दान पुण्य आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. हा अत्यंत सुखाच्या मार्गातील पहिलं अंग आहे. दुसरं, त्याने सदा सर्व काळ शिलाचं पालन केलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये त्याने 5 शिलाचं पालन करावं. उपोषित शिलाच्या निमित्ताने त्याने आर्य अष्टशिलाचं उपोषिताचं आचरण करावं. आणि सदा सर्व काळ आपल्या चित्ताला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या चित्ताला आनंदी करण्यासाठी त्याने प्रज्ञेचा अभ्यास करावा. काही क्षणासाठी, काही वेळेसाठी त्याने आनापानसतीची भावना करावी, काही क्षणासाठी, काही वेळेसाठी त्याने विपश्यनेची भावना करावी. कारण चित्ताला एकाग्र जर करायचं असेल, चित्तातील विकारांना जर दूर सारायचं असेल तर काही क्षणासाठी का होईना, 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, 20 मिनिटं असेल, तर अशा प्रकारच्या या वेळेमध्ये आपण मैत्रीची भावना आणि विपश्यनेची भावना केली पाहिजे. ह्या 3 प्रकारच्या कुशल धम्माला जो मनुष्य धारण करतो किंवा त्या 3 कुशल धम्माचं जो मनुष्य आचरण करत असतो तर या 4 प्रकारच्या गोष्टींचा तो लाभी होत असतो. म्हणजे त्याला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टी प्राप्त होत असतात. किंवा 3 प्रकारच्या अकुशल धम्माचा त्याने त्याग केला. कायेच्या अकुशल कर्माचा त्याने त्याग केला, वाचेच्या अकुशल कर्माचा त्याने त्याग केला आणि मनाच्या अकुशल धर्माचा त्याने त्याग केला, तरी सुद्धा त्याला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या 4 गोष्टींची प्राप्ती होत असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी अशा प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे असं शुभ मानवाकाला भगवंत उपदेश करत असतात. सातत्याने या वर्षावासाच्या कालखंडामध्ये आपल्या जीवनामध्ये ही एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते की कुशल कर्म करण्याची, पुण्यकर्म करण्याची. आणि सदा सर्व काळ या कुशल कर्माला, या पुण्यकर्माला आपण कमी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला म्हणजे असं वाटतं किंवा जो मनुष्य अशा प्रकारची अपेक्षा करतो किंवा इच्छा धारण करतो की माझं जीवन अत्यंत सुखपूर्वक असलं पाहिजे,
मी अत्यंत सुखाला प्राप्त झालो पाहिजे, किंवा माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये, ना भौतिक दुःख येऊ नये, ना आध्यात्मिक दुःख माझ्या जीवनामध्ये येऊ नये. तर भगवंत असे म्हणतात की आपल्या स्वतःमध्ये असणारे जे दोष असतात, त्या स्वतःमध्ये असणाऱ्या दोषाला आपण नष्ट केलं पाहिजे. कारण मनुष्याचं जे चित्त आहे अनेक प्रकारच्या विकाराने भरलेलं आहे. मनुष्या चित्तामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे. अनेक प्रकारच्या या विकाराने मनुष्याचं चित्त हे भरलेलं असतं. परंतु भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या या छोट्या छोट्या विकारांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं जीवन हे अत्यंत दोषरहित असलं पाहिजे. आपलं जीवन हे दोष विरहित असलं पाहिजे. कारण आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे विचार असतात, तर ते केवळ आपण जाणू शकतो. आपल्या चित्तामध्ये जे जे काही विचार असतात त्या विचाराला आपण जाणतो, आपण समजतो, आपण पाहतो, कारण ते आपलं चित्त आहे. इतर मनुष्य इतरांच्या चित्तामध्ये जे काय विचार असतात, किंवा काय अकुशल विचार किंवा काय चांगले विचार, हे जाणू शकत नाही. तो विषय केवळ प्रचित्त ज्ञान ज्यांना असतं, किंवा प्रचित्त ज्ञानी जे लोक असतात, तर ते ती गोष्ट जाणू शकतात. परंतु भगवंत असे म्हणतात की आपण एखादी गोष्ट जर आपल्याला समजत असेल, आपण जाणत असेल, आपण समजून घेत असेल, आपण त्या गोष्टीला पाहत असेल, तर नक्कीच त्या गोष्टीला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. जर ती गोष्ट आपल्या दुःखाची असेल, त्या गोष्टीमुळे जर आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत असेल, तर या गोष्टींना आपण नष्ट केलं पाहिजे. कारण छोटे छोटे दोष जर आपण कमी करण्याचा प्रयत्न केला असेल, तर आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे आपण वाटचाल करत असतो. कारण आपलं मन आहे आणि आपल्या मनाच्या आधाराने आपण तशा प्रकारचा विचार करत असतो. एक छोटंसं उदाहरण, एक उपमा, एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो की मनुष्याच्या जीवनामध्ये दोष आपण कसे नष्ट केले पाहिजे. आणि केवळ आपणच आपले दोष नष्ट करू शकतो. अन्य कोणीही आपल्या जीवनामध्ये आपले दोष नष्ट करू शकत नाही. अन्य कोणीही आपल्या जीवनामध्ये यशाचा मार्ग खुला करू शकत नाही. आपल्या कर्मरूपाने, आपल्या प्रयत्नाच्या बलाने, आपल्या प्रज्ञेच्या द्वारा केवळ आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या सुखाच्या मार्गाचं द्वार खोलू शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की छोटे छोटे दोष आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. थोकं थोकं पुण्य करोती, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्य कर्म आपण नेहमी केले पाहिजे. व्यवहारामध्ये आपण नेहमी म्हणत असतो की थेंबा थेंबाने तळ साचत असतं. थेंबा थेंबा तळे साचे, हा व्यवहारिक दृष्टिकोन आपण म्हणतोय. 26 वर्षावर भगवंत असे म्हणतात थोकं थोकं पुण्य करोती, म्हणजे थोडे थोडे कुशल कर्म, थोडे थोडे पुण्य कर्म आणि थोडे थोडे अकुशल कर्म, थोडे थोडे पाप कर्म, थोडे थोडे दोष आपल्या जीवनातील आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक शिल्पकार असतो की दोष कसे असतात, म्हणजे जो मनुष्य ज्ञानी आहे, जो मनुष्य प्रज्ञावान आहे, बुद्धिवान आहे, तर तो मनुष्य, त्या मनुष्याने जर जाणलं, समजून घेतलं आणि प्रत्यक्ष रूपाने त्याला त्याची जर जाण झाली, म्हणजे जाणीव होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनुष्याला आपल्या कर्माच्या संदर्भामध्ये जाणीव होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर त्या मनुष्याला त्या गोष्टींची जाणीव होत असेल, तर तो मनुष्य त्या गोष्टीला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण तशा प्रकारची प्रज्ञा मनुष्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. एका नगरामध्ये एक राजा असतो. त्या राजदरबारामध्ये एक शिल्पकार असतो, जो की अत्यंत प्रज्ञावान असतो, अत्यंत बुद्धिवान असतो आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत उत्कृष्ट शिल्प तयार करणारा म्हणून त्याची ख्याती असते. जशा प्रकारचं शिल्प पाहिजे तशा प्रकारचे शिल्प तो तयार करत असतो आणि त्यामुळे तो तिथे प्रसिद्ध असतो त्या परिसरामध्ये, त्या राजदरबारामध्ये किंवा त्या राज्यामध्ये. तर एक वेळचा प्रसंग, तो राजा एका दुसऱ्या राजावरती स्वारी करत असतो, आक्रमण करत असतो आणि आक्रमण केल्यानंतर त्या राजाचा अत्यंत जे शूरवीर असा जो सेनापती असतो तो मृत्यूला प्राप्त होत असतो. मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर राजाला खूप दुःख होते
राजा तर युद्ध जिंकतो, परंतु अत्यंत शूरवीर असा आपला सेनापती मृत्यूला प्राप्त झाला याचं राजाला खूप दुःख होते आणि राजा विचार करतो की या शूरवीर जे सेनापतीची जी स्मृती आहे, त्याची आठवण आहे, ती आठवण अनेक लोकांना म्हणजे अनेक काळापर्यंत राहिली पाहिजे, येणाऱ्या पिढीला त्याची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि प्रेरणा मिळावी यासाठी राजा अशा प्रकारचा आपल्या मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव टाकत असतो की आपल्या सेनापतीचा एक सुंदर पूर्णाकृती पुतळा, एक शिल्प आपण तयार करूया आणि सर्वच राजदरबारामध्ये लोक त्याला संमती देत असतात. जो अत्यंत उत्कृष्ट असा शिल्पकार असतो त्याला बोलवण्यात येतं आणि सुंदर त्या सेनापतीचं शिल्प तो तयार करावं असं त्यांना सांगण्यात येते. तो अत्यंत भर चौकामध्ये अगदी रात्रंदिवस अत्यंत प्रसन्न चित्ताने ते शिल्प तयार करत असतो. शिल्प तयार करत असताना अनेक लोक तिथे येतात, पाहतात आणि त्याची स्तुती करतात, त्याची वाहवा करतात, किंवा किती सुंदर शिल्प तुम्ही तयार केला आहे, अत्यंत उत्कृष्ट शिल्प तुम्ही तयार करत आहात, असं अनेक दिवसापर्यंत तो रात्रंदिवस काम करतो आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचं शिल्प तो तयार करत असतो. आणि शिल्प तयार केल्यानंतर तो जेव्हा खाली येतो, खाली येऊन पुन्हा त्या जे शिल्प असतं म्हणजे ज्या सेनापतींचा जो पुतळा असतो त्या शिल्पाचं तो निरीक्षण करत असतो. आणि निरीक्षण करत असताना सर्व लोक त्याची वाहवा करतात, सर्व लोक स्तुती करतात, किती सुंदर शिल्प बनवलं, अगदी सेनापती जसा होता अगदी तशाच्या तसंच शिल्प यांनी तयार केलं आणि त्यामुळे लोक अत्यंत खुश होतात, अत्यंत प्रसन्न होतात. जेव्हा शिल्पकार खाली येतो आणि खालून त्या शिल्पाचं पुन्हा तो निरीक्षण करत असतो, तसं शिल्प अत्यंत सुंदर बनलेलं असतं, रेखीव बनलेलं असतं, कारण तो अत्यंत प्रसिद्ध असतो, कुशल कारागीर असतो. तरी सुद्धा शिल्प बनवल्यानंतर खालून जेव्हा त्या शिल्पाचं तो निरीक्षण करतो तर त्याला एक छोटासा दोष त्या शिल्पामध्ये दिसत असतो आणि तो विचार करतो की हा शिल्पामध्ये असणारा जो दोष आहे लोकाला तर दिसलं नाही, कारण अनेक लोकांनी बघितलं त्या शिल्पाला, परंतु लोकांना ते काही दिसलं नाही आणि लोकाला न दिसल्यामुळे लोकांनी त्यांना ते सांगितलं सुद्धा नाही, कारण अत्यंत म्हणजे क्षुल्लक असा तो दोष असतो. आणि क्षुल्लक दोष असल्या कारणाने पुन्हा तो विचार करतो, चिंतन करतो, मनन करतो की हा दोष आपण काढला पाहिजे का, आणि तो विचार करतो की नाही काढला पाहिजे, कारण का आपल्याला तो दोष दिसलेला आहे, इतरांना जरी दिसला नसेल, कारण आपण शिल्पकार आहोत, आपल्याला ती कला आहे, ती प्रज्ञा आहे, ती बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे की त्या शिल्पाला पाहणे आणि न पाहणे म्हणजे जो दृष्टिकोन आहे, ज्याला म्हणजे राईट व्ह्यू असं म्हटलं आहे, बघण्याचा जो योग्य दृष्टिकोन आहे, ज्या मनुष्याकडे योग्य दृष्टिकोन असतो तर तो मनुष्य त्या गोष्टीला योग्य प्रकारे पाहू शकतो आणि तो प्रज्ञावान असल्या कारणाने त्याला तो दृष्टिकोन असतो, तो विचार करतो की नाही हा दोष आपण काढला पाहिजे, कारण हा दोष आपल्याला दिसलेला आहे. आणि लगेच तो दुसऱ्या दिवशी त्या शिल्पाचं म्हणजे उद्घाटन असतं, समारंभ असतो, तर आदल्या दिवशी पुन्हा त्या शिल्पावरती तो चढत असतो. पुन्हा शिल्पावरती चढत असताना लोक त्याला बोलतात की तू आता का जात आहे, शिल्प तर एवढं सुंदर बनलेलं आहे, शिल्पामध्ये तर कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे, तरी सुद्धा तो त्या शिल्पावरती चढतो आणि जो छोटासा दोष असतो तो दोष तो पूर्णपणे काढतो. जेव्हा ही गोष्ट राजाला कळते, राजा येतो आणि राजा सुद्धा त्याला म्हणतो की अरे हे शिल्प तर अत्यंत सुंदर आहे, अत्यंत रेखीव आहे, अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे, आणि तू एवढी मेहनत करून पुन्हा त्या शिल्पावर का गेला, असा तुला कोणता दोष दिसला की ज्या शिल्पामध्ये असा कुठला दोष दिसला की तुला पुन्हा मेहनत करून तो दोष काढावा लागला. तेव्हा तो शिल्पकार असतो तो म्हणतो महाराज तो दोष केवळ मी पाहू शकतो, कारण तो दोष पाहण्याची माझ्याकडे प्रज्ञा आहे, माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, आणि जर समजून घ्या महाराज तो दोष जर मी काढला नसता तरी सुद्धा मला कोणी काही बोललं नसतं, कारण तो दोष बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी कुणाकडे नव्हती, सर्वांना ते शिल्प अत्यंत सुंदर दिसत होतं. एवढेच नव्हे महाराज, आपण सुद्धा त्या शिल्पाची स्तुती केली, आपण सुद्धा त्या शिल्पाच्या संदर्भामध्ये म्हणजे चांगलं म्हटलं, परंतु केवळ तो दोष मला दिसला. महाराज तो दोष
जर मी काढला नसता कदाचित, तर मी जेव्हा जेव्हा शिल्प तयार करेल तेव्हा तेव्हा मला आठवलं असतं की अरे त्या शिल्पामध्ये मला छोटासा दोष दिसला होता, मला समजलं होतं, तरी सुद्धा तो दोष मी काढला नाही. जेव्हा जेव्हा या रस्त्याने मी जात असेल तेव्हा तेव्हा एवढं सुंदर शिल्प मी जेव्हा जेव्हा बघेल तेव्हा तेव्हा त्या शिल्पाकडे मी बघितलं नसतं किंवा ते शिल्प ते मला दिसलं सुद्धा नसतं, तर मला केवळ त्याचा दोष दिसला असता. कारण संसारामध्ये जे काही अनेक चांगल्या प्रकारचे कर्म असतात किंवा चांगल्या गोष्टी असतात, त्या चांगल्या गोष्टी मनुष्याला दिसत नाही, परंतु दोष मनुष्याला मात्र तो दिसत असतो. आणि तो विचार करतो की महाराज, मी जेव्हा जेव्हा इथून जात असेल तेव्हा तेव्हा मला फक्त त्या शिल्पातील दोष दिसला असता, ते शिल्प मला दिसलं नसतं. आणि त्यामुळे तात्पर्य, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये एखादा दोष आपल्याला दिसत असतो, तर भगवंत असे म्हणतात की तेव्हा तो दोष आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तीच तर प्रज्ञा आहे, तीच तर बुद्धिमत्ता आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाला जर मनुष्याला प्राप्त करायचं असेल, तर भगवंत असे म्हणतात की चिंतन मनन आपण सदा सर्व काळ आपल्या जीवनाच्या संदर्भामध्ये केलं पाहिजे. उपजीवक भगवंताला भेटतो, भगवंताला पाहतो, भगवंताची स्तुती करतो, परंतु भगवंताची जी प्रज्ञा आहे किंवा भगवंताचं जे विशेषता आहे, महत्व आहे, त्या महत्वाला सुद्धा तो जाणत नाही, समजून घेत नाही. आणि भगवंताला ठीक आहे, तुम्ही भगवंत आहात तर आहात, आणि त्यामुळे असं म्हणून तो निघून जात असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये हा जो काही क्षण असतो, म्हणजे जीवन अत्यंत अनमोल आहे. भगवंत असे म्हणतात की अनंत आणि असीम पुण्यकर्माचा जो परिपाक असतो, जो विपाक असतो, ज्या विपाकाच्या द्वारा आपल्याला मनुष्य जन्म लाभलेला असतो. आणि हा मनुष्य जन्म लाभल्यानंतर सदा सर्व काळ आपण स्वतःच्या कुशल कर्माला, पुण्यकर्माला धारण केलं पाहिजे. स्वतःचे कुशल कर्म, स्वतःचे पुण्यकर्म आपण विकसित केले पाहिजे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे मनुष्यामध्ये असणारे छोटे मोठे दोष मनुष्याला नष्ट करत असतात, जसं लोखंडाचा गंज लोखंडाला नष्ट करत असतो, अगदी तशा प्रकारे मनुष्याचे दोष मनुष्याला नष्ट करत असतात. शेतीचा दोष सांगताना भगवंत असे म्हणतात की शेतीचा दोष हे तण आहे. म्हणजे शेतीमध्ये जर अनेक प्रकारचं तण असेल, वेगवेगळ्या प्रकारचं जर तण असेल, तर त्या तणामध्ये कितीही चांगल्या प्रकारचं आपण जर बीज टाकलं, किती चांगल्या प्रतीचं, किती चांगल्या क्वालिटीचं टाकलं, किती चांगल्या शेतीमध्ये टाकलं, परंतु ते तण आहे किंवा ते तण वाढत आहे, तर ते बीज मात्र येऊ शकत नाही. कारण शेताचा जो दोष आहे तर ते तण आहे. अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगत असताना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार असतात, त्या सर्व प्रकारच्या विकाराच्या द्वारा आपल्या चित्तामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा असेल, अहमपणा असेल, गर्व असेल, ईर्ष्या असेल, या सर्व प्रकारचे विकार जर चित्तामध्ये आपल्या असतील, तर आपण ज्याप्रमाणे व्यवस्थितपणे पीक येऊ शकत नाही, अगदी तशाच प्रकारे आपण जे काही कुशल कर्म करत असतो, मग दान पुण्य करत असेल आपण, त्या दान पुण्याचं कुशल कर्म, शील पालन करत असेल, त्या शील पालनाचं कुशल कर्म, किंवा प्रज्ञेचा आपण अभ्यास करत असेल, त्या प्रज्ञेचं कुशल कर्म, आपण अशा प्रकारचे कितीही कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, परंतु चित्तामध्ये जर अनेक प्रकारचे विकार जर विकसित असतील, तर जशा प्रकारचं फळ पाहिजे तशा प्रकारचं फळ मनुष्याला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घाण असते, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या घाणीला नष्ट करण्यासाठी, नाहीस करण्यासाठी आपल्या त्या पाण्यामध्ये त्रुटीचा प्रयोग आपण केला पाहिजे. अगदी तशा प्रकारे मनामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराची घाण असेल, तर श्रद्धारूपी त्रुटीचा उपयोग करून आपण आपल्या मनाला प्रसन्न केलं पाहिजे, आनंद केलं पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे सर्व प्रकारचे विकार असतील, या सर्व प्रकारच्या विकाराला सदा सर्व काळ आपण पूर्णतः नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याचं जीवन हे अत्यंत अल्प आहे, क्षणभंगूर मनुष्याचं जीवन आहे. केव्हा कधी कुठे आणि मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे सांगता येत नाही. भगवंत असे म्हणतात, क्षणाचा सुद्धा भरोसा मनुष्याचा नाही आहे.
आणि हे शरीर जर नश्वर आहे, हे जीवन जर नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, केव्हा कधी कुठेही मनुष्य जर मृत्यूला प्राप्त होणार असेल, तर आपल्या जीवनाचं महत्त्व आपण जाणलं पाहिजे. आपलं जीवन हे किती अनमोल आहे, किंवा मिळालेल्या आयुष्यामध्ये मला स्वतःला माझं जीवन कशा प्रकारचं जगायचं आहे, किंवा माझं जीवन स्वतः कशा प्रकारे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे मला घेऊन जायचं आहे, याचं सर्व सदा काळ आपण चिंतन मनन केलं पाहिजे. म्हणजे जो मनुष्य सदा सर्व काळ अशा प्रकारचं चिंतन मनन करत असेल, किंवा आपल्या विकारांवरती तो विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो मनुष्य निश्चितपणे सुखाच्या मार्गाचं अनुसरण करत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सातत्याने आपण जे काही कुशल कर्म करत असतो, पुण्यकर्म करत असतो, दान कर्म करतो, शीलाचं पालन करतो, प्रज्ञेचा अभ्यास करतो, धम्म श्रवण करत असतो, ही सर्व प्रकारचे कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. जेवढे अधिक आपण कुशल कर्म करू, पुण्यकर्म करू, तेवढे अधिक कुशल कर्म पुण्यकर्म आपल्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतात. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण सुद्धा सदा सर्व काळ अशा प्रकारचे कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावे आणि आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जावे, एवढीच मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.